जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशयोक्षितितले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारे सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एक कुणाचा तरी मोहिनीताईंचं चालू आहे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. आज एक आगळा विषय घ्यायचा ठरवलेला आहे. नियोजित वक्ते होते, त्यांना काही अडचणीमुळे त्या येऊ शकल्या नाहीत. त्यामुळं आज आपण हा विषय घेत आहोत. प्रार्थना हा विषय आपण घेतलेला आहे. आणि शिवतरगळीचे जे गेलेले आहेत तिथल्या सायंकाळच्या दैनंदिन उपासनेत राहिले आहेत, तर त्यांना ही प्रार्थना माहीत असणार. त्या प्रार्थनेवर आपण थोडं भाष्य म्हणा, चिंतन म्हणा करायचं ठरवलेलं आहे. ती प्रार्थना काय आहे ती प्रथम मी म्हणतो, आणि त्यातला जेवढा काय आज भाग होईल तेवढा भागाचं आपण चिंतन म्हणून म्हणा, काय मला काय सुचलेलं आहे, जे काय गोळाबेरीज केलेली आहे ते मी सांगणार आहे. प्रथम ती प्रार्थना म्हणतो. परम सद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती. पंचसाधना चेतवनिया करीतो पंचारती. जय जय सद्गुरु जय जय सद्गुरु. आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा. जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही समिधा. परंज्योतीला असोत अर्पण अवघ्या दैवगती. परम सद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती. तनुनिर्वाहा आवश्यक मी यत्ने संपादावे. अधिक लाभता सत्पात्री ते दान सुख घ्यावे. कधीही नामी उल्लंघाव्या वेदाज्ञा वा श्रुती. परम सद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती. जगत दिसावे जगन्नाथमय त्याची करिता सेवा. अहंपणाचा भाव मानसी मुळी उपजावा. तपस्साधने नमवामे मी मात्र विद्ये प्रती.
विहित कर्म मी नित्य करावे आसन सोचित्ती, निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती, तुझ्या पदांचे तीर्थ ठरावी सहजची माझी कृती, परम सद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती, स्वाध्यायाने उमजावी मज माझ्या मधली शक्ती, सत्य लाभता सरे याचना उरते अमृत भक्ती, अनंत जन्मा साठी म्हणूनी तुझही शरणांगती, परम सद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती, पंचसाधना चेतवनिया करीतो पंचारती, जय जय सद्गुरु जय जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ. ही प्रार्थना म्हणत असताना 25-30 वर्षापूर्वी मी शिवतरगळीत आहे असं मला वाटायला लागलं. कारण त्यावेळी सकाळच्या वेळी उपासना झाली की मामा गांगल ती प्रार्थना म्हणायची. अक्षरशः डोळ्यातून अश्रू यायचे आणि संपूर्ण श्रोत्रवृंद गहिरून जायचा. असा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. बरं असो, आता ही ज्या प्रार्थना आहे त्या प्रार्थनाबद्दल आपण थोडा विचार करूया. कोणाचा तरी आवाज चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. जय श्रीराम. सदरचे पद हे शिवतरगळीतील दैनंदिन उपासनेमध्ये समाविष्ट केले आहे. रोज उपासनेमध्ये म्हटले जाते. अर्थात हे पद कोणाचे आहे हे बरेच दिवस माहीत नव्हते. ऐक्यू कथेनुसार ते आधुनिक वाल्मिकी कैलासवासी ग. माडगुळकर यांचे असल्याचे समजले व त्यासंबंधी एक कथाही समजली. एकदा गदिमा अतिशय आजारी होते. तरी भगवान श्रीधर स्वामी त्यांच्या घरी आले असता हे पद त्यांनी रचले असे म्हणतात. त्यांचे काव्यामध्ये पंचारती या नावाने ते असल्याचे गुगलवर आढळून आले. त्यांची जी काव्य आहे गदिमांची त्यात पंचारती या नावाने असल्याचं गुगलवर सापडलं आणि जो आमचा समज बरीच वर्ष होता त्याला पुष्टी मिळाली की हे पद गदिमांचंच आहे. शिवतरगळीच्या उपासनेमध्ये ते मागणे या शीर्षकाखाली समाविष्ट केले आहे. ही पंचारती व मागणे परमार्थाकडे वाटचाल करण्यासाठी एक साधना सोपान आहे हे मात्र निश्चित. या पदावर आतापर्यंत 4-5 वेळा मी बोललो. प्रत्येक वेळा निर्णय पद्धतीने ते ज्यावेळी सुचले त्याप्रमाणे बोललो. त्यावेळी ते लोकांना आवडले असल्याचा त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून मला आजमवता आले. अगदी प्रथम कोल्हापूर कागलजवळ असलेल्या अडीबेनाडी गावाजवळ असलेल्या डोंगरावरील दत्त जयंतीच्या उत्सवाच्या वेळी प्रकट चिंतन केले. त्यावेळी माझ्या आधी एका प्रसिद्ध प्रवचनकाराचे प्रवचन झाल्यावर मला बोलण्याची संधी मिळाली. नंतर भोजन प्रसाद होता. परंतु समर्थ कृपेने माझे पहिले चिंतन लोकांना चांगलेच आवडले असे त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितले. पूर्वी मी कागदावर लिहित असे व नंतर ते कागद कोठेतरी ठेवत असे. ते आता माझ्याकडे सहज उपलब्ध पण नाहीत. आता मात्र मी वहीत लिहिले आहे. आता आपण या काव्याचा रसास्वाद घेत घेत त्यामध्ये मागितलेले मागणं माझ्या जीवनात ते कसं उतरेल वा मी कसे वागावे या दृष्टीने विचार करणार आहे. महाकवी गदिमांनी याला पंचारती म्हणून संबोधले आहे तर शिवतरगळीच्या उपासनेत मागणे म्हणून संबोधले आहे. म्हणून या दोन्ही दृष्टीने याचा विचार माझ्या चिंतनात येईल. हे मागणे आहे या दृष्टिकोनातून पाहूया. आपण मागणं का करतो, कोणाकडे करतो याचा प्रथम विचार करूया. ज्यावेळी आपण संकटात दुःखात असतो त्यावेळी देवाकडे प्रार्थना करतो, त्याच्याकडे मागणे सादर करतो. ज्यावेळी आपली स्थिती चांगली असते, सुखाची असते त्यावेळी कोणी देवाची प्रार्थना करीत नाही. संकट दूर व्हावे, दुःख दूर व्हावे म्हणून देवाकडे साकडे घालतो व मला या संकटातून वाचव, माझे दुःख दूर कर. व ते दूर झाले तर काय करीन याची यादी ही देवाला सादर करीत असतो.
म्हणजे हा सरळ देवाणघेण्याची भाषा किंवा व्यवहार असतो. आपण कोणाकडे मागतो तर ते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागतो. व काय मागतो तर जे माझ्याकडे जे नाही ते आम्ही सतत मागत असतो. आमचे मागणे कधीच संपत नाही. पूजा झाल्यावर आव्हानं न जानामि न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर मंत्रेनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तर तस्मात् कारुण्यभावेन रक्षः परमेश्वर अपराधसहस्राणि क्रियन्ते हरनिशं मया दासोऽयं यति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यं त्वमेव च आगता सुखसंपत्ति पुण्यत्व त्वदर्शनं. रूपं देहि जयं देहि यशं देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामाश्च देहि मे यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजक्रिया निन्यं संपूर्णता याति संदोवंदेतमुच्युतम. आणखी एक प्रार्थना पाहूया. त्या प्रार्थनेत काय काय मागितलं आहे हे सहज आपल्याला कळलेलं आहे, म्हणून त्यावर काय मी विशेष भाष्य करत नाही. आणखी एक प्रार्थना पाहूया. सार्वजनिक प्रार्थना. स्वस्ति प्रजभ्य परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महिमहिषः गुरुब्राह्मणैश्च शुभमस्तु नित्यं लोका समस्ता सुखिनो भवन्तु काले वर्षन्तु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं शोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भया अपुत्रः पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधना सधनां सन्तु जीवन्तु शरदशतं सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. या दोन प्रार्थना आपण पाहिल्या. पहिली प्रार्थना जर पाहिली, मागणं पाहिलं तर त्यातला बराचसा भाग व्यक्तिगत स्वरूपाचा आहे, आणि दुसऱ्या प्रार्थनेतला भाग मात्र व्यक्ती आणि समष्टी ह्या दोन्ही होत आहे. आणि पहिल्यांदा त्यांनी समष्टीला हे केलेलं आहे की देशात दुष्काळ पडू नये, पाऊस पडावा सगळीकडं, सगळं पिकं व्यवस्थित यावीत, आणि नंतर मग आपल्याकडं व्यक्तिगत मागणं मागतो. मराठीमधील व्यंकटेश स्तोत्रामध्ये जो या ग्रंथाचा पठण करील त्याला काय मिळावे यासाठी रचयित्याने काय प्रार्थना केली ती आपण पाहूया. जो या ग्रंथाचे पठण करील त्याचे संसारात त्याला दुःख नसावे. ज्यांचे विवाह होत नसतील तर त्यांचे विवाह होत, पठण करणाऱ्यांची मुले सर्वत्र विजयी होत, शतायुष्य होत, असे सुरुवातीला यांचे ऐहिक सारे सांगले आहे. व त्याला भगवंताचे दर्शन होईल असा वरप्रसाद त्यांनी मागितला आहे. ही प्रार्थनासुद्धा समष्टीसाठी केली आहे. त्यात व्यक्तिगत पण आहे आणि समष्टीचं कल्याण व्हावं हे पण मागणे आहे. मागणे, प्रार्थना, आरती, पंचारती यामधून वैयक्तिक समष्टीसाठी प्रार्थना केली जाते. राष्ट्रीय प्रार्थना व भारतमातेची आरती आहे. यामधून व्यक्तीपासून सर्वांचे कल्याण व्हावे, साऱ्या राष्ट्राचे भारतमातेचे मंगल व्हावे अशी उत्तरोत्तर व्यापक मागणी प्रार्थना आहेच. परमार्थ प्राप्तीचे कर्म, भक्ती, ज्ञान, योग असे 4 मार्ग शास्त्रकारांनी सांगितले आहेत. सर्व संतांनी भक्ती मार्गाचा जास्तीत जास्त पुरस्कार केला आहे. समर्थ रामदासांनी एका दशकामध्ये 9दा भक्तीचा उहापोह केला आहे. यामध्ये अर्चन, पूजन यावर एक समास सांगितला आहे. आपण देवपूजा, आरती झाल्यावर देवे, मंत्रपुष्प व नंतर खालील प्रार्थना करत असतो. ओम स्वस्ति साम्राज्यम भौज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम महाराजमाधिपतसमंतपर्यायीस्या सार्वभौमस्सार्वायुषान्तादा परारात पृथिवी समुद्रपर्यंता एकराळिति तदप्येषो श्लोको भगीतः मृतः परिवेष्टारो मृतस्यावसन् गृहे आविस्तस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति. ऐतरेय ब्राह्मणात 8:15-21 ही राष्ट्रीय प्रार्थना आहे. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या प्रार्थनेवर सविस्तर असं लिहिलं आहे आणि ते एक राष्ट्र प्रार्थना आहे असं त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. जर ते कुणाला मिळालं तर मुळातून ते वाचावं. थोडक्यात त्याचा खाली अर्थ देत आहे. हे एक राष्ट्रीय प्रार्थना आहे. आमचे चहूकडे साम्राज्य पसरून त्यामध्ये सर्व उपभोगाचे पदार्थ उत्पन्न होत, त्या साम्राज्यामध्ये प्रजातंत्राने चालणारी राज्यपद्धती असो, तेथे सर्व जगतापेक्षा सर्व बाजूंनी उत्तम व्यवस्था असो, सर्व लोक
परमात्मनिष्ठ होऊन मुक्तिसुखाचे अधिकारी बनवत आम्हाला त्या साम्राज्यामध्ये विशेष अधिकार असोत. आमच्या साम्राज्यात पुष्कळ अधिकारी असोत व हे सर्व मिळून होणारे राज्य चारही बाजूने समुद्रपर्यंतात व्यापणाऱ्या पृथ्वीवर पसरलेलं असो. आमच्या अशा या साम्राज्याच्या जी सार्वभौम राजा होईल तो दीर्घायुष्य होऊन हे आमचे साम्राज्य या सृष्टीच्या अंतापर्यंत एकसारखे नांदत. केवढी मोठा आशय त्या छोट्याशा प्रार्थनेमध्ये केला आहे. आणखीन यातून दिसू शकतं की आज जे ओरडतात लोकतांत्रिक पाहिजे किंवा लोकशाही पाहिजे, तीसुद्धा या प्रार्थनेमध्ये आपल्याला अनुसूचित केलेली दिसून येते. अशी एक सुंदर अशी राष्ट्रीय प्रार्थना आहे. त्याच्यावर सिद्धेश्वर चित्राव शास्त्रींचं प्रार्थना हे पुस्तक मिळालं तर अवश्य लोकांनी वाचावं. संत ज्ञानेश्वरांचे माऊलींचे पसायदान व समर्थ रामदास स्वामी यांच्या कल्याणकरी रामराया ही प्रार्थना अथवा रघुनाथदासा कल्याण व्हावे हे पसायदान असे सर्व समष्टीसाठी प्रार्थना आहेत. एक मिनिट. श्रीराम. संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान व समर्थ रामदास स्वामी यांचे कल्याणकरी रामराया ही प्रार्थना अथवा रघुनाथदासा कल्याण व्हावे हे पसायदान असे सर्व समष्टीसाठी प्रार्थना आहे. याच तोडीचे गरिबांची ही पंचारती आहे असं मला वाटतं. संत तुकाराम महाराज काय मागतात तेही पाहूया. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लागे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. ही तुकाराम महाराजांची प्रार्थना बघा. ह्यात व्यक्ती तसं काही मागितलं नाही, पण तुझं किती जन्म मिळोत किती गर्भवास हो मला त्याची चिंता नाही आहे, परंतु प्रत्येक वेळी तुझंच नाव माझ्या तोंडी यावं असं म्हणतात. मग किती वेळा तू आम्हाला जन्माला घाल, त्या जन्माला आणि त्या मनाला मी भीत नाही असं महाराज म्हणतात. याप्रमाणे संतांची मागणी अशाच प्रकारची असते. आम्हीसुद्धा संत तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे मागतो का? आमच्या मने काय असते हे ज्याचे त्यांनी आजमावता येईल. वर संत सज्जन यांचे मागणे उदाहरणादखल दिली आहेत. आता आपण काय मागतो याचे प्रातिनिधिक स्वरूपात पाहूया. आणि आपले मागणे हे जरच्या भाषेत व अधिदेवाने आमचे मागणे पुरे करावे, आमच्या इच्छा पुऱ्या कराव्यात व त्या जर पुऱ्या केल्या तरच आम्ही जे बोललो ते पुरे करीन. माझ्या मुलीचे लग्न होऊन दे, गेली 5-7 वर्ष जमत नाही आहे, पुष्कळ प्रयत्न केले, यश येत नाही, लवकर त्याचे लग्न होऊन दे, चांगले स्थळ मिळून दे, मग तुझी सत्यनारायणची पूजा करीन. मुलगा भरपूर शिकला आहे, परंतु त्याला त्याच्या मनासारखी चांगली नोकरी मिळून दे, मग तुला सोन्याने दागिना देईन. अशा प्रकारे आमचा त्याचा व्यवहार असतो. या ठिकाणी अनासपुऱ्यांचा त्या विठ्ठलाला सोन्याची टोपी देईन हा जो एक सिनेमा आहे त्यातला प्रसंग आवडतो. आणि तो वेला विठ्ठलाला सोन्याची टोपी म्हणून आपला मुलगा सोने असतो त्याची टोपी घालतो आणि त्या सोन्याची टोपी दिलं म्हणतो. म्हणजे आपण किती फसवणूक करत असतो आपल्या मनाची, देवाची आणि जनाची सुद्धा. उत्तम त्या सिनेमात दाखवलेलं आहे. तसंच आपलं भाषा असते, काहीतरी मला दे मग तुला मी काहीतरी देईन, याची जरतरी भाषा प्रार्थनेमध्ये मागण्यामध्ये असू नये. मला तर वाटतं मागणं प्रार्थनाकडं करावी, राष्ट्रीय प्रार्थना समष्टी प्रार्थना करावी, परंतु व्यक्तिगत प्रापंचिक गोष्टी मागूच नये. तो जर दयाळू आहे, कनवाळू आहे, आईसारखा आहे असं जर असेल तर त्याला मला काय पाहिजे हे त्याला कळतं आहे, मागण्याची गरजच नाही आहे. जसं लहान मूल रडत असतं, त्याला काहीतरी थोडी एक गोष्ट देते, दुसरी गोष्ट देते आणि नंतर असं लक्षात येतं काही आता ते थांबणार नाही आहे, त्याला दूध पाजवलं पाहिजे, मग त्या बाळाला ही दूध घेते, दूध देते, पाजवते. त्याप्रमाणे तुम्हाला काय पाहिजे हे त्याला छान कळत असतं. आपण फक्त त्याची प्रार्थना करावी, नामस्मरण करावं, जप करावं, मागणं काहीच मागू नये असं मला वाटतं. अर्थात हे माझं व्यक्तिगत मत आहे, ज्याचं त्यांनी ठरवावं. अशा प्रकारे आमचा जरतराचा व्यवहार असतो. रूप दे, जय दे, यश दे, पुत्र दे, धन दे अशा सांसारिक मागण्याच असतात. आमच्या पूजा यात्रा, नवस हे सारे अशाच प्रापंचिक
वासना पुऱ्या करण्यासाठीच असतात. एकदा मी एका मठात गेलो होतो. त्यावेळी तेथे नेहमी येणारा तेथील मठपतींचा अनुयायी आला. त्याने मठपतीला काय विचारावे ते पाहून मला हसूच आले. ते मठपतीही काही बोलले नाहीत. त्यांनी विचारले त्या आलेल्या माणसांनी, महाराज मोबाईल कोणता घेऊ? शेजारी एक ग्रस्त होते. ते म्हणाले, तुझ्या बजेट, तुझी गरज पाहून घे, मोबाईल घे. महाराज काहीच बोलले नाहीत. आम्हाला कोणाकडे काय मागावे, काय विचारावे हेच कळत नाही, हेच खरं आहे. आता आपण परमसद्गुरू परमार्थप्रत न्यावी माझी मती या चरणांचा विचार करूया. या चरणामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूया, म्हणजे ह्या चरणाचा अर्थ समजण्यास सोपे जाईल. परमसद्गुरूकडे या पदामधून मागणे प्रार्थना केली आहे व त्यामधून माझी मती परमार्थकडे ने अशी विनंती या कडव्यातून पहिल्या चरणातून केली आहे. हा वरवरचा सरळ अर्थ झाला. आता त्यातील काही शब्दांचा अर्थ पाहूया. परम म्हणजे पवित्र, श्रेष्ठ. सद्गुरू, सतकडे नेणारा गुरु. सत म्हणजे सत्य. या जगात सत्य फक्त परब्रह्मच आहे. परब्रह्माकडे नेहरा तो सद्गुरू. याविषयी दासबोधामधील दशक पहिला समास 4 सद्गुरुस्तवन, तसंच दशक 5 समास 1 व 2 गुरुनिश्चय, गुरुलक्षण हे समास अवश्य पाहावेत. इतरत्रही सद्गुरूंचा विचार मांडला आहे, तोही पाहावा. परमार्थाप्रत, परमार्थाकडे. परमार्थ म्हणजे उत्कृष्ट वस्तू, अबाधित पदार्थ, ज्यावर कसलीही बाधा होत नाही, जी सदोदित त्रिकाला बाधित, जी काल आहे, आज आहे, उद्याही आहे अशी वस्तू म्हणजे परम अधिक अर्थ म्हणून परमार्थ असा शब्द झाला आहे. बाबा बेलसरेंनी दासबोधामध्ये परमार्थ स्तवन या स्तवनाच्या पूर्वी जी प्रस्तावना दिली त्या समासाची ती 4-5 अर्थ परमार्थ दिले आहेत, ते सुद्धा आपण पाहावेत. परम याचा अर्थ श्रेष्ठ, पवित्र. अर्थ याचा अर्थ प्राप्तव्य, जे प्राप्त करायचे आहे ते. अर्थ आपण सर्वसाधारणपणे पैसा किंवा धन या अर्थाने वापरतो, परंतु मूळ अर्थाचा सुद्धा एक अर्थ म्हणजे प्राप्तव्य. आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष असेच 4 पुरुषार्थ मानले आहेत. पुरुषार्थ याचा अर्थ मानवाचे उद्देश व लक्ष. विवेकसंपन्न मनुष्याकडून ध्येयाची, उद्देशाची, लक्ष्याची प्राप्ती म्हणजे पुरुषार्थ. अभ्युदय म्हणजे या जगात उन्नती प्राप्त करणे व श्रेयस म्हणजे पारलौकिक उन्नती करणे. धर्माचा उद्देश या दोन्हीमध्ये उन्नती प्राप्त करणे, दोन्ही लोकांमध्ये कल्याण प्राप्त करणे. अर्थ, धनादी द्रव्य, ज्याशिवाय धर्माची प्राप्ती शक्य नाही, अर्थात येणारे द्रव्य, धन उचित नीती न्याय मार्गानेच प्राप्त केले पाहिजे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण जे धन, प्रपंच म्हणला की त्यासाठी धन पाहिजेच, ते प्राप्त करायचं आहे ते सुद्धा उचित मार्गाने, न्याय मार्गानेच करावं. विविध कामना, इच्छा यांना काम म्हटले जाते, ज्याच्याशिवाय हे जीवन पूर्ण होऊ शकत नाही. मोक्ष याचा अर्थ मुक्ती, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका. या पुरुषार्थाचा क्रमसुद्धा शास्त्रशुद्ध आहे. धर्म पाहून करून मोक्षप्राप्ती म्हणजे परमार्थ. मोक्षालाच श्रेष्ठ म्हणजे परमपुरुषार्थ म्हटले जाते. यालाच परमविद्या किंवा अध्यात्मविद्या असंही म्हणतात. संतांच्या दृष्टीने परमार्थ म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान साधना. परमार्थ विद्या ही सर्व विद्यामध्ये सर्वश्रेष्ठ विद्या आहे. पवित्र, उत्तम व प्रत्यक्ष बोध होणारी, आचरणास सुखकारक व धर्मी आहे. परमपूज्य बाबा बेलसरे यांनी मगाशी सांगितलं ना, सार्थ दासबोध, त्यामध्ये लिहिलं आहे. समास 1 दशक 1 समास 9 च्या प्रस्तावामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे, ते मुळातूनच पाहावं. आता आपण या चरणामधील मनी या शब्दाविषयी थोडा विचार करूया. मती या शब्दाविषयी थोडा विचार करूया. बुद्धीला मेधा, धृती, मती, मनीषा असे अनेक पर्याय शब्द आहेत. आपल्या संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे की एका शब्दाला अनेक शब्द आहेत आणि प्रत्येक त्या शब्दाचा अर्थ त्या रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट म्हणतात
की संदर्भानुसार वाचायचा असतो, पाहायचा असतो, तर तो अर्थ चपलं कळतो. प्रत्येक अर्थ निळ्या छटा असतात, त्याचा थोडा विचार करूया. या चरणामध्ये मती हा शब्द का वापरला? त्या ठिकाणी धृती जर यमक जुळवायचं असेल तर धृतीचा वापरला असता, मनीषा वापरला असता इतर का असेल तर. पण मग तो मतीच का वापरला हा आपण पाहूया. मती याचा अर्थ मगाशी बोलल्याप्रमाणे संस्कृतमध्ये निळे अर्थ आहेत, त्याप्रमाणे चंद्र असा अर्थ आहे, प्रार्थना आहे, मन आहे, निर्णय, विचारधारा, हेतू, उद्देश, विचारसरणी, मत असाही इतके अर्थ ह्या मती या शब्दाला आहेत. आपल्या मागे सांगितलेले संस्कृत भाषेचं हे वैशिष्ट्य आहे. एका शब्दाला अनेक शब्द असतात. जसं वायू, प्राणवायू हा एकच आहे, परंतु त्याचं जे कार्य चालतं ठिकठिकाणी त्यानं उदान, समान, व्यान असे 5 भाग पडलेले आहेत. त्याप्रमाणे त्या मतीचे सुद्धा अनेक अर्थ आहेत. मग या ठिकाणी मतीच का शब्द वापरला आहे याचा विवेचन करणं जरूर आहे. केवळ यमक जळते म्हणून केलं आहे का? एका आधुनिक वाल्मिकी ऋषीसारख्या गदिमांनी गीत लिहिलेलं आहे, त्यामध्ये त्यांचा विशिष्ट हेतू आहेच. आणखीन दुसरं की ही जी काव्य असतात ही धीटपाठ या प्रकारात न मोडणारी प्रासादिक काव्य असतात. ही त्यांना स्फुरलेली काव्य असतात. परमेश्वराने त्यांच्याकडून ही वधून घेतलेली असतात. संकल्प विकल्प करणारे ते मन, आपण त्याविषयी दासबोधात एक समास आहे संपूर्ण मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. एखादी गोष्ट योग्य वा अयोग्य याचा निश्चय करणे ती बुद्धी, बरे वाईट याचा निर्णय घेते ती बुद्धी, यामधून ज्ञानधारणा करणे ती धृती, या धारणेविषयी योग्य ते मत बनविते ती मती, सर्व ज्ञानावर इच्छा करते ती मनीषा, ज्ञान साठविते ती स्मृती. बुद्धीसाठी इतके शब्द असताना या ठिकाणी मतीच हा शब्द का वापरला आहे? केवळ यमक जुळावा म्हणून मती हा शब्द वापरलेला नाही हे निश्चित. परमार्थाप्रत नेण्यासाठी ही प्रार्थना, हे मागणे असल्याने परमार्थाप्रत जाण्याचा निश्चय झाला आहे. त्याविषयी आपल्या योग्य मत बनविणे म्हणून येथे मती हा शब्द वापरला आहे. दुसरा चरण पंचसाधना चेतविना करीतो पंचारती, याचा विचार करूया. पंचसाधना या शब्दामध्ये पंच म्हणजे 5 व साधना असे 2 शब्द आहेत. साधना याचा प्रथम अर्थ पाहूया. जे साध्य करायचे, जे प्राप्त करण्यासाठी अवलंबनाचे मार्ग, या प्रार्थनेमध्ये परमार्थ प्राप्ती हे साध्य आहे, ते प्राप्त करायचे आहे. मार्ग अनेक आहेत. कर्म, भक्ती, ज्ञान असे परमेश्वर प्राप्तीचे मार्ग आहेत. साधक बाधक या शब्दाची साधना या शब्द निगडीत आहे. अविरत प्रयत्नाने ती प्राप्त होते, ती फलभर होते. आपल्यातील ईश्वरत्व जाणण्यासाठी करायचा अभ्यास म्हणजे साधना. साधना म्हणजे साध्याकडे नेणारी प्रक्रिया. यातून प्रश्न निर्माण होतो, साधना का करावी? आपण या ठिकाणी व्यवहारातील साध्याचा विचार करणार नसून अलौकिक परमार्थिक अध्यात्मामधील साधनेचा विचार प्रामुख्याने करणार आहोत. सेवेकडे साधनेचे स्वरूप म्हणून पाहिले पाहिजे. ईश्वराच्या उपासनेच्या विविध प्रकारामध्ये आत्मनिवेदनाचा, परमात्म्याला पूर्ण शरणागती असा आत्मदेवाचा अर्थ आहे. सेवा हीच सर्वोदय साधना आहे. भगवद्गीता अध्याय 4 मध्ये भगवान कृष्णाने 12 प्रकारच्या शक्तिशाली साधना सांगितल्या आहेत. साधनेचा उद्देश स्वतःचे मन शुद्ध करण्यासाठी आणि परमेश्वराशी नाते मजबूत करण्यासाठी निवडू शकतो. साधना, ज्ञानयोग, मोक्ष असा साधनेचे फलित आहे. गीता अध्याय 4 श्लोक 24 ते 30 यामध्ये 12 प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केले आहे. त्याची फक्त नावे पाहूया. याशिवाय अनेक प्रकारच्या यज्ञांचे वर्णन वेदामध्ये आहे. साधकांच्या प्रकृती व निष्ठा यानुसार त्याची साधने देखील निराळे असू शकतात. एखाद्याच्या चेतवुनियाम याचा आता विचार करूया. या ओळी चेतवणे हा शब्द वापरला आहे, त्याचा विचार करा. चेतवणे म्हणजे एखाद्याच्या विरुद्ध काही प्रेरणा देणे, प्रोत्साहन आव्हान करणे, भडकविणे, एखाद्या विरुद्ध
प्रेरित करणे. जीवनात प्रेयश व श्रेयश असे दोन भाग कर्माचे आहेत. माणसाची स्वाभाविक ओढ प्रेयस गोष्टी करण्याकडे असते. श्रेयश हितकारक गोष्टी त्यास नकोशा असतात. प्रपंच आमच्या आवडीचा असतो तर परमार्थ नावडीचा असतो. व्यवहार असला तर तो सवडीचा असतो, आवडीचा नसतो. तो आवडीचा व्हा म्हणून त्याला काही पंचसाधना मार्गाने प्रेरित करावे लागते. आता यज्ञाचे जे काही प्रकार आहेत गीतेत आलेले त्याचा थोडा विचार करूया. पण विविध यज्ञामध्ये माहिती आहे. आता मुख्य यज्ञ हा ब्रह्मयज्ञ एक सांगितला आहे. त्याचे भेद आहेत ब्रह्मयज्ञ, आत्मयज्ञ, अहम ऋतू, जीवयज्ञ, यज्ञ. यामध्ये गीता 4:24, 9:16 आणि 4:25 या यज्ञांचा उल्लेख आलेला आहे. दुसरा द्रव्ययज्ञ सांगितला आहे. तो गीता अध्याय 4 28 श्लोकात आहे. देवयज्ञ अध्याय 4 श्लोक 25 आहे. शरीर यज्ञ त्याचा यज्ञभेदामध्ये ज्ञानेंद्रिय यज्ञ 4:26 आहे. विषय यज्ञ पुन्हा 4:26 आहे. वाक्यज्ञ स्वाध्याय, ज्ञानयज्ञ, विज्ञानयज्ञ हे 4:28 आहेत. प्राणयज्ञ त्याचे पुन्हा उपम्हणांच्या भेद जे सांगितले आहेत. प्राणयज्ञ, अपानयज्ञ, प्राणापान यज्ञ, आंतरप्राणयज्ञ ते 4:29 आणि 4:30 आलेले आहेत. बुद्धियज्ञ, योगयज्ञ 4:28 आहे. कर्मयज्ञ त्याचे उपभेद म्हणा किंवा भेद तपोयज्ञ 4:28 आहे. जपयज्ञ 10:25 आहे. इंद्रिय किंवा प्राणयज्ञ 4:27 आहे. कर्मयज्ञ 4:27 झालेला आहे. याबाबत सविस्तर माहितीसाठी श्रीमद भगवद्गीता पुरुषार्थबोधिनी टीका हे लेखक पंडित श्रीदा सातोळकर यांचं एक पुस्तक आहे. त्यात छान सविस्तर दिलेलं आहे. दुसरं पुस्तक श्रीमद भगवद्गीता साधक संजीवनी, लेखक स्वामी रामसुखदास, गीता प्रेस गोरखपूर यांची दोन्ही पुस्तकं उत्कृष्ट आहेत. ती मुळातच आपण पाहावी. आता म्हणाल यज्ञाबाबत एवढं सविस्तर का सांगत आहे असा विचार आपल्या मनात आला असेलच. त्याचा खुलासा करणे आवश्यक आहे. कारण आम्हाला शाळेत असताना 2000 वर्षापूर्वी भारतामध्ये ठिकठिकाणी यज्ञ होत असत व त्यामध्ये तूप, धान्य यांची उधळपट्टी केली जात असे. पशुबळी दिली जात असे. ठिकठिकाणी प्राण्यांची हिंसा केली जात असे. परंतु यज्ञाचा खरा अर्थ त्याग, दान असं आहे हा कधीच आम्हाला शिकवला नाही. आणि त्यामुळंच अहिंसा असा असणारा बौद्ध धर्म ह्या ठिकाणी उदयाला असंही शिकवलं जातं. आणि यज्ञ याचा खरा अर्थच आम्हाला कोण सांगत नव्हतं. साधारणपणे सन 1981 कोल्हापूर येथे चिन्मय मिशनतर्फे एका मंदिरामध्ये गीता ज्ञानयज्ञ आहे असे वाचण्यात आले. म्हणून मी तेथे गेलो तर तेथे यज्ञकुंड, तुपाचे डबे, धान्य यज्ञात टाकतात त्या तसे काही दिसले नाही. त्यावेळी यज्ञाचा खरा अर्थ ज्ञान, दान, त्याग असा कळून आला. या गीतामध्ये 5 साधना सांगितल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत. ज्या पंचसाधना म्हणून सांगितलेल्या आहे. आरती जेव्हा करतो आपण, आरतीमध्ये 5 आरत्या ज्या असतात, वाती असतात आणि ती पंचारती केली जाते. परंतु गदिमांनी या ठिकाणी पंचारती कशाची केलेली आहे तर त्यातली एक वात यज्ञाची आहे, दुसरी दानाची आहे, तिसरी तपाची आहे, चौथी विहित कर्माची आहे आणि 5वी स्वाध्यायाची. अशा ह्या 5 वातींची पंचारती गदिमांनी केली आहे. पूजेमधील आरती हा अंतिम टप्प्यातील एक उपचार असतो. आपण पाहतो आरती करताना कधी एकदा उरकतोय, प्रसाद घेतोय आणि तो पळून जातो असं असतं. परंतु आर्ततेनील प्रार्थना त्यात अर्थता किती असते ते आपल्याला ज्याची त्यांनी आजमावे. त्यासाठी साधारणपणे साधे निरांजन व 5 वाती लावण्याचे सोय असलेले विशिष्ट प्रकारचे निरांजन वापरले जाते. त्यामध्ये 5 वाती ठेवून प्रज्वलित करून आरती केली जाते. 5 वाती ठेवून आरती केली जाते असे म्हणून पंचारती असे सामान्यपणे म्हटले जाते. वास्तविक पाहता 5 ज्ञानेंद्रिये व 5 कर्मेंद्रिये जेव्हा सद्गुरूचरणी रत होतात आणि अंतरंगात केवळ सद्गुरूसाठीच आर्तता उरते तेव्हा ती खरी पंचारती होते. वर 5 साधना सांगितल्या आहेत त्याचा उल्लेख आला आहे. या कडव्याचा विचार करताना याचा अधिक विचार करूया.
आता आपण पहिल्या कडव्यातील तिसरा चरण, जय जय सद्गुरू, जय जय सद्गुरू, आता पाहूया. आपण पहिल्या चरणात सद्गुरू रे प्रार्थना, परमार्थापर्यंत बुद्धी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. म्हणून या चरणात सद्गुरूचा 2 वेळा जयघोष केला आहे. एखादी गोष्ट ठासून जोराने प्रकट करायची असते, त्यावेळी ती दुबार करीत असतो. म्हणून या चरणात सद्गुरूंचा घोष केला आहे, दुबार केला आहे. आता आपण पहिल्या कडव्याचा विचार करूया. आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा, जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही समिदा, परंज्योतीला असोत अर्पण अवघ्या दैवगती. याच्यामध्ये आपण जे ध्रुपद होतं त्या ध्रुपदाचा थोडासा विचार केला. आता जे पहिलं कडवं होतं ते आता वाचलं, त्याचा विचार करूया. पहिल्या चरणात आयुष्य हा शब्द आहे, तर दुसऱ्या शब्दात जीवन हा शब्दाची योजना केली आहे. आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा, यातील आयुष्य, आणि दुसरा चरणात जीवन नामक यज्ञातील या दोन्ही समिधा. आयुष्य व जीवन यामध्ये निश्चित फरक आहे. तो फरक काय आहे ते पाहूया. जन्म झाल्यापासून मृत्यू येईपर्यंत कालावधी म्हणजे आयुष्य असं म्हणता येईल. पहिले पान जन्म तर शेवटचे पान मृत्यू आहे. या कालामधील पाने भरायची, ती कशी भरायची, त्यावर काय काय लिहायचे, याचे नाव जीवन म्हणूया. बऱ्या वाईट सुखदुःखांच्या घटनांनी आपलं आयुष्य असते. यामधील चांगल्या गोष्टी घ्यायच्या व वाईट गोष्टी दूर करायच्या व शेवटी दोन्ही घटना विसरायच्या, याला जीवन म्हणायचे. आयुष्य घडणाऱ्या बऱ्या वाईट सुखदुःखांची सामना करून न थांबता न थकता पुढे पुढे जायचे म्हणजे जीवन. जीवनाला एक निश्चित ध्येय असले पाहिजे. आपल्या आयुष्यात ज्या सुखदुःखाच्या घटना घडतात त्या आपल्याच कर्माची फळं असतात, त्याला दुसरे कोणीही जबाबदार नसतात. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता, परो ददाति इति कुबुद्धिरेषा, अहं करोमीति वृथाभिमानः, स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोकः. सुखाचा तसेच दुःखाचा दाता अन्य कोणीही नाही. सुख व दुःख अन्य कोणी देतो ही चुकीची बुद्धी आहे. मी करतो हा वृथा अभिमान आहे. सर्व जग आपापल्या कर्माच्या गड्यात बांधला गेला आहे. जीवनात वाईट घटना घडत असतात, तसेच चांगल्याही घटना घडत असतात. मात्र माणूस चांगल्या गोष्टी विसरतात व वाईट गोष्टी मात्र सतत आळवत असतो. खरे म्हणजे चांगल्या व वाईट गोष्टी दोन्ही विसरायच्या असतात, पण आपल्याकडून तसं होत नाही. मला एक गोष्ट आठवते. खार प्राणी झाडांच्या बिया खाण्यासाठी व सतत गोळा करत असतो आणि बिळात साठवतो व ती कोठे साठवते ती विसरून जाते. त्यामुळे आपोआप झाडांची वाढ होती व पुन्हा ती बिया गोळा करते व पुन्हा साठवण करते, पुन्हा ती विसरते. याप्रमाणे आपण सुद्धा चांगली कर्म करीत जावीत. ह्या खारीच्या ह्या बिया साठवणं, विसरून जाणं, यामुळं जंगलाची आपोआप वाढ होत असते. चांगल्या वृक्ष वाढतात, चांगलं वन वाढतो. त्याप्रमाणे झाडांची वाढ होत असते. पुन्हा ती बिया गोळा करते, पुन्हा साठवण करते, पुन्हा विसरते. याप्रमाणे आपण सुद्धा चांगली कामे करावीत व विसरून जावीत व पुन्हा नव्या जोमाने चांगली कामे करावीत, असे अव्याहत कामाचे चक्र चालू ठेवावे. सारी कामे निष्काम बुद्धीने फलाची आशा न धरता करावीत. तो रामच माझ्याकडून कामे करून घेत आहे हा भाव सतत असावा. रामच करता आहे, मी निमित्त मात्र आहे, असा भाव असला म्हणजे कर्माची बाधा होत नाही. अशी वृत्ती आपली नसते. त्यामुळे सुखाची व दुःखाची आपणास बाधा होते. कोणी म्हणे दुःखाची बाधा आम्ही समजू शकतो, दुःख भोगायलाच लागतं आम्हाला, पण सुखाची बाधा कशी होते हे आम्हाला समजत नाही. आता पाहू याविषयी थोडा. एखादी चांगली गोष्ट वरचेवर केली जाते, लोकांना आवडते, लोक आपलं कौतुक करतात, ठिकठिकाणी बोलवतात, आपला त्या कामातून सत्कारही करतात. मग त्याचा अहंकार निर्माण होतो. त्यामधून लोभ, मोह, मद असे विकार हळूहळू आपला ताबा घेतात व त्याचीही आम्हाला बाधा होते. म्हणून ज्या कारणामुळे आम्हाला सुखदुःख प्राप्त होते त्याचा त्याग करणं म्हणजे सुख देणारी
पुण्य देणारी कर्मे करायची नाहीत असे नाही, तर ती कर्मे करणारा मी नाही, राम करता आहे, मी नुसता निमित्त मात्र आहे, असा भाव सतत मनात असावा. तोंड देखले पुरता नसावा. एक उदाहरण आठवतं. सज्जनगडावर पदाचा मेळा होता आणि तिथं आपापला परिचय करून द्यायचा असतात. बरेच जण सांगतात मी अमुक ठिकाणून आलो वगैरे वगैरे ते. आणि काही जण असं होतात या देहाला अमुक म्हणतात. कशाला मानभावीपणा पाहिजे? सरळ सांगा ना, तुम्ही एरवी तसं म्हणता का? नाही म्हणत. पण तिथं मात्र सांगताना या देहाला असं असं म्हणतात असं सांगतात. हा सुद्धा असा थोडा दांभिकपणा दिसतो असं मला वाटतं. ज्याची त्याची बघण्याची दृष्टी कशी असावी की तो कोणत्या दृष्टीने बोलत असावा. एरवी आपण जर गेलो, त्याच्या गावी गेलो, तर कसं वागतो ते कळलं म्हणजे आपल्याला खरं ते कळेल. आणि मग आम्ही कर्म कशी करावीत? तर विधी ते पाळितं, निषेधा ते गाळितं, अशी आमची कर्मे व्हावीत. चुकून माकून जाणते अजाणतेपणे निषिद्ध कर्मे झालीच तर त्याचे प्रायश्चित घ्यावे व पुन्हा ती घडणार नाहीत अशी खबरदारी घ्यावी, म्हणजे त्याची बाधा होणार नाही. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणसी पावसी यशकीर्ती प्रताप. दासबोध दशक 6 समास 7 ओवी 36 पाहावी. आपले जीवन हा एक यज्ञच आहे. ज्यावेळी आपण प्रत्यक्ष होम हवन करून यज्ञ करतो, त्यामध्ये पिंपळ, वड, उंबर याच्या बारीक बारीक 3-4 इंच लांबीच्या वाळलेल्या काटक्या यज्ञाच्या आगीमध्ये अग्ने स्वाहा इदम नमम म्हणून त्या अग्नीमध्ये अर्पण करतो. तसे आम्ही सुखदुःख होण्यास जी कर्मे कारणीभूत होतात ती जणू समिधाच आहेत असे समजून जीवन नामक यज्ञात अर्पण करायच्या. म्हणजे सुखदुःख या 2 समिधाच आहेत, म्हणजे त्याची आम्हाला बाधा होणार नाही. कडवे 1 चरण 3 मध्ये परंज्योती व दैवगती हे 2 शब्द आले आहेत. आता या 2 शब्दाचा थोडक्यात विचार करूया. दैवगती याचा अर्थ दैवी घटना, भाग्य, कर्म, उत्कृष्ट प्रारब्ध. परंज्योती म्हणजे परम व ज्योती या 2 शब्दापासून हा शब्द होतो. परम म्हणजे श्रेष्ठ, ज्योती याचा अर्थ प्रकाश असा आहे. ज्ञान, ब्रह्म, विष्णू असाही अर्थ आहे. ईश्वरी तेज असाही एक अर्थ आहे. ज्योती म्हणजे चेतना, शुद्ध ज्ञान. दिव्याची वात ज्यावेळी पेटवली जाते तिलाही ज्योती म्हटले जाते. तीही प्रकाश देते. या ज्योतीच्या प्रकाशात आम्हाला ज्ञान होते, मात्र ते खरे ज्ञान नसते, ती ज्ञानाचा भास असतो. खरे ज्ञान म्हणजे ब्रह्म्याचं ज्ञान, त्याला परंज्योती असे म्हटले आहे. अशा सर्वश्रेष्ठ ब्रह्म्याच्या ठिकाणी, परंज्योती ठिकाणी आमच्या खऱ्या दैवी घटना, अदृष्ट प्रारब्ध, भाग्य, कर्म अर्पण करायच्या, म्हणजे आम्हाला सुखदुःखाची बाधा होणार नाही. आपण प्रत्यक्ष यज्ञाच्या अग्नीमध्ये वड, पिंपळ, उंबर याच्या समिधा अर्पण करतो. त्याच्या धुरापासून वातावरण शुद्ध बनते. त्याप्रमाणे आम्ही या सुखदुःखाच्या समिधा जीवन नावाच्या यज्ञात अर्पण करायच्या. त्यामुळे आमचे जीवन अधिक उज्ज्वल, शुद्ध होणार व परमात्म्याच्या जवळ जाणार हा भाव सतत आमच्या हृदयात असला पाहिजे. आपण ज्यावेळी त्या ओल्या समिधा अगदी वाळलेल्या नाहीत, अगदी ओल्या नाहीत, अशा त्या समिधा टाकतो, तो धूर होतो आणि तो धूर हवेतलं शुद्धीकरणाचं काम करत असतो. त्याप्रमाणे आमच्या ह्या समिधा, सुखदुःखाच्या समिधा यज्ञात अर्पण केल्यानंतर आमचे जीवन अधिक उज्ज्वल, अधिक सुखदायी होणार आहे. हा भाग यामधून सांगितला आहे. सुख व दुःख या दोन्ही कल्पना आहेत. जीवन हा एक यज्ञ आहे. त्यामध्ये सुखदुःखाच्या समिधा, त्या कल्पना याचा त्याग करणे हा एखादा त्याग केल्याची पुन्हा विचार करायचा नाही. नाहीतर त्याचा आपण त्याग केला, यज्ञात अर्पण केला असा होईल. कधी होईल तर ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाऊ तोरसेकरांचं एक उदाहरण आठवतं. त्यांनी सिगरेट बरेच दिवसाला 10-12 सिगरेट ओढायच्या. त्यांची छोटीशी नातवळ होती आणि त्या नातीला त्या धुराचा त्रास होता, त्याने जाणवलं आणि त्या दिवसापासून, त्या क्षणापासून त्यांनी सिगरेट ओढायचं बंद केलं. परंतु कित्येक वेळा ते बोलतात, मी आता त्या नातीच्या ह्याच्यासाठी मी सिगरेट सोडली असे बरेच वेळा म्हणायचे. मग त्यांनी त्याच्या म्हणायचे, मी
खऱ्या अर्थाने सिगरेट सोडलेलीच नाही. प्रत्यक्ष मी सिगरेट सोडले असेल, पण माझ्या डोक्यात ती सिगरेट आहे की जोपर्यंत मी म्हणत असतोय की मी सिगरेट सोडली, मी सिगरेट सोडली, तोपर्यंत ती सिगरेट न ओढताही ओढण्याचे दुष्परिणाम होणार असतात. कारण तो एक अहंकार निर्माण होत असतो. त्याप्रमाणे मी एखादं कर्म केल्यानंतर मी ते कर्म सोडले, मी अर्पण केलं, मी त्याग केला आहे असं म्हणणंसुद्धा खरं नाही आहे. तो खरा त्यागच नाही आहे. तर त्या दृष्टीनेसुद्धा आपण विचार करावा. आता तनुनिर्वाह आवश्यकती यत्ने संपादक, पुढचा जो चरण आहे, कडवं आहे, त्यामध्ये तनुनिर्वाह आवश्यकमी यत्ने संपादावे, अधिक लाभता सत्पात्री ते दान सुख घ्यावे, कधीही नामा उल्लंघाव्या वेदाज्ञा वा श्रुती. प्रयत्नपूर्वक योग्य मार्गाने अर्थार्जन करावे, त्याला कोणाचाच विरोध नाही आहे. जर गरजेपेक्षा जादा मिळाले तर ते सत्पात्री दान करून दान सुख घ्यावे. जीवनात वेद शास्त्र यांनी ज्या मर्यादा सांगितल्या आहेत त्याचे कधीही उल्लंघन होऊ नये, असा याचा सरळ सरळ अर्थ होतो. याचा अधिक विचार करूया. या ठिकाणी एक आणखीन नुकतीच विनोबांची गोष्ट आठवली की एखादा कार्यक्रम असताना त्यांच्या आईने श्रावण मासामध्ये किंवा चातुर्मासामध्ये काही महिला देवाला असे काहीतरी पण करतात, काहीतरी वाहायचं पण करतात. त्यांची आईने लक्ष फुलं वाहण्याचा व्रत घेतलं होतं. तर विनोबांचे वडील त्यांच्या आईला म्हणाले की अशी एक एक फुलं वाहण्याच्या ऐवजी तू एक तांदूळ व्हायचं, लाखो तांदूळ. तर एका तोळ्यामध्ये किती तांदूळ माजतात हे कर, समजा 100-200 म्हणतात, मग तुला लाख व्हायचे तांदूळ ना, तर ते वजन करून घे आणि एकदम मोहून टाक. म्हणजे काम झालं, कशाला एवढे एक 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 वाहत बसते. मग ती म्हणली आपण विनयाला विचारूया, विनय काय सांगतोय त्याप्रमाणे मी करेन म्हणाले. विनय म्हणजे विनोबा. तर विनोबा म्हणले त्यावेळी, नाही नाही आई, तू करतेस ते बरोबर आहे. एक एक जेव्हा तू तांदूळ वाहतेस, मोजतेस, तेव्हा आपोआप तुझ्या मनात त्या परमेश्वराचं नाव होतं आहे आणि नामस्मरण स्वतः होतं आहे. तर एक एकच व्हावं, एकदम टाकून होणार नाही आहे. जसं पाण्याची धार एकदम ओतली तर त्या खडकावर काही परिणाम होत नाही, पण ती सतत अशी धार जर सोडली तर त्या पर्वत, त्या दगडसुद्धा कापले जातात, त्याची खळ त्याला एक चण पडतो. आपण जर विहिरीच्या ठिकाणी पाहिलं असेल तर कासरा घासून घासून त्या विहिरीच्या काठालासुद्धा कच पडलेले दिसून येतात. त्याप्रमाणे आपलं हे जे काम करायचं आहे ते अशा पद्धतीने करावं. तनुनिर्वाह आवश्यकमी यत्ने संपादावे, अधिक लाभता सत्पात्री ते दान सुख घ्यावे, कधीही नामा उल्लंघाव्या वेदाज्ञा वा श्रुती. स्वतःचे आपल्या कुटुंबाचे भरण होण्यासाठी प्रयत्नपूर्वक योग्य मार्गाने अर्थार्जन करावे. जर गरजेपेक्षा जादा मिळाले तर ते सत्पात्री दान करून दानाचं सुख घ्यावं. जीवनात वेद शास्त्र यांनी ज्या मर्यादा सांगितल्या आहेत त्याचे कधीही उल्लंघन होऊ नये, असा या कडव्याचा सरळ सरळ अर्थ होतो. याचा अधिक विचार करूया. ज्याने चोच दिली तो चाऱ्याची योग्य सोय करतो असे सांगितले जाते. हे अगदी खरं आहे, परंतु चारा काही आपणहून तोंडात येत नाही. पक्ष्याला चाऱ्यापाशी जावे लागते हेही समजले पाहिजे. चारा मिळवण्यासाठी, चाऱ्याच्या प्राप्तीसाठी, चाऱ्यापर्यंत जाण्यासाठी कष्ट करावे लागतात. त्याचप्रमाणे आपल्या व आपल्या कुटुंबाचे व आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचे उदरभरण, वस्त्र निवारण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. कष्ट, प्रयत्न करणे अगदी अपरिहार्य आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोध दशक 11 समास 3 शिकवण निरूपण व दशक 12 समास 9 यत्न शिकवण निरूपण हे दोन्ही समास आदर्श जीवन कसे जगावे या कडव्यांच्या चरण एकामध्ये जी शिकवण तनुनिर्वाह आवश्यकमी यत्ने संपादावे या कडव्यातून ही सगळी जीवन पद्धती कशी जावे हे सांगितलं आहे, ते पाहण्यासारखं आहे. यत्ने संपादावे म्हणजे काय याचा विचार करूया. दासबोध दशक 11:3 समर्थ रामदास स्वामी म्हणतात, बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चौकट नीतिन्यायी, प्रपंच करावा नेमक, पाहावा परमार्थ विवेक, जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होती. आपल्याला नरदेह मानवदेह लाभला आहे. मानव जन्म ज्यावेळी आमच्या जन्मात पापपुण्य हे समसमान होते तेव्हा मिळतो असे शास्त्र सांगते. असे किती जन्म गेले असतील, कोणत्या तरी जन्मात हे समसमान झाल्यावर हा मानवदेह मिळाला आहे.
अशा या मानव जन्मात आम्ही नीती न्याय धर्मानुसार शास्त्र सांगते त्यानुसारच वागले बोलले कर्म करणं आवश्यक आहे. परमेश्वराची प्राप्ती कशी होईल या दृष्टीने आम्ही प्रपंच केला पाहिजे. असे जगणे म्हणजे जगण्यासाठी जे जे लागणार आहे ते कष्टपूर्वक मिळवावे. श्री सुक्तामध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या घरी येणारी संपदा ही वाजत गाजत आली पाहिजे. या ठिकाणी संपदा या शब्दाचा वापरला आहे. केवळ पैसा नाही, देण्या घेण्याचे साधन हा पैसा आहे. या सुक्तामध्ये लक्ष्मी याचा अर्थ पैसा या संकुचित अर्थाने नाही, सर्व प्रकारचे वैभव या अर्थाने श्री लक्ष्मी या शब्द वापरला आहे. या चरणाचा विचार करताना गीता अध्याय 6 श्लोक 17 पहा. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मुः युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुस्सह. हा श्लोक ध्यानयोगाकरिता सांगितला गेला असला तरी सर्व प्रकारच्या साधक या श्लोकात सांगितलेला उपदेश अंमलात आणण्यास अत्यंत उपयोगी पडणार असा आहे. या श्लोकामध्ये सांगितलेला यथायोग्य आहार विहार, यथायोग्य कर्तव्य कर्मे त्यामध्ये अर्थार्जनसुद्धा येते. यथायोग्य विश्रांती व यथायोग्य जगणे या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या 4 गोष्टी आपल्या साधनेसाठी व देहप्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या 4ही गोष्टीचे पुन्हा उपार्जन व व्यय असे 2 प्रकार पडतात. उपार्जन व व्यय या दोन्ही गोष्टी वेद व श्रुती यांनी सांगितलेल्या म्हणजे शास्त्रानुसारच झाल्या पाहिजेत, तरच आपण साध्यापर्यंत पोचू शकू. जीवनासाठी मनुष्यावर असलेले भांडवल 2 प्रकारचे आहे. ते पुढील आरेखनामुळे अधिक स्पष्ट होईल. हा चार्ट आहे, फक्त मी चार्ट वाचून दाखवतो. जर मला ते दाखवता येत नाही प्रेझेंटेशन ते दाखवलं असतं. वरती मनुष्यावर असलेले भांडवल असं हेडिंग आहे. त्याचे 2 भाग होतात. एक डाव्या त्याला धन धान्य संपत्ती, तर उजव्या बाजूला आयुष्य. त्या धनधान्यामध्ये उपार्जन म्हणजे मिळवणं आणि व्यय म्हणजे खर्च करणं असे 2 भाग पडतात. पुन्हा जे उपार्जन करायचे मिळवायचे ते उदरनिर्वाहासाठी निर्वाहाची विविध कर्मांचा समावेश होतो आणि व्यय खर्चामध्ये आहार विहार यांचा येतो. आता आयुष्य हे दुसरं जे भांडवल आहे त्यामध्ये उपार्जन म्हणजे मिळवणे, त्याचा अर्थ जगणं, साधन भजन वगैरे येतं आणि खर्चामध्ये विश्रांती वगैरे भाग येतो. भोजन हे सत्य आणि न्यायपूर्वक कमावलेल्या धान्याचेच असावे, ते अपवित्र नसावे. भोजनाचा परिणाम आपल्या मनावर व नंतर आपल्याकडून कर्मावर होत असतो. भोजन हे धर्मशास्त्र आणि आरोग्याच्या दृष्टीने केले जावे. आता भोजनाबद्दल एक कथा आठवते. एक राजा असतो. राजाने एक साधू त्याच्याकडे आलेला असतो आणि त्याला भोजन वगैरे दिलं जातं आणि सोन्याच्या भांड्यातून दिलं असतं. त्यातलं एक सोन्याचं ताट आणि भांडं तो साधू गुपचूप आपल्या झोळीत घालतो आणि निघून जातो. नंतर लक्षात येतं की एक ताट आणि एक भांडं कमी झालेलं आहे. राजाने तिथल्या सेवकांना सगळ्यांना बोलवलं आणि कोणी चोरलं काय होईना मग त्यांना तो शिक्षा करतो. असं घटना घडते. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो साधू येतो आणि म्हणतो की महाराज, तुम्ही उगीच त्यांना शिक्षा देऊ नका, त्यांनी काही अपराध केलेलं नाही आहे. मीच ते सोन्याचं ताट आणि भांडं नेलं होतं आणि ते तिथं आहे आता बघा म्हणून सांगतो. तर राजाला ते खरं वाटत नाही. कारण काय असतं की साधू आहे, एवढा संत आहे, हा चोरणे शक्य नाही आहे. मग तो साधू त्या राजाला विचारतो, तुम्ही जे काल भोजन केलं होतं ते भोजन साधन सामग्री ते कुठून आणली? तर त्यांनी त्या मग व्यापाऱ्याकडून सांगितलं होतं आणि तो व्यापारी काळा बाजार करणारा, मालात भेसळ करणारा असा होता आणि ते शिजवलेलं अन्न त्या साधूंनी खाल्लं होतं. त्यामुळं त्यावेळी त्याला चोरी करण्याची बुद्धी झाली आणि चोरून नेलं आणि जेव्हा त्या अन्न दुसऱ्या दिवशी बाहेर पडलं दुसऱ्या रूपाने की त्यावेळची बुद्धी पुन्हा पहिल्यासारखी शुद्ध झाली आणि शुद्ध बुद्धीला कळलं की आपण काल जी घटना केली ही चुकीची केलेली आहे म्हणून तो राजाकडे येतो. परंतु राजाला त्या विश्वास राजा सगळं हे करतात त्या राजाला सांगतो. मग त्याला ते पटतं आणि त्या म्हणजे सेवकांना जी सेवा शिक्षा केली असती ती शिक्षा देत नाही ते आणि तो साधूसुद्धा त्या सेवकांची क्षमा होतो की माझ्यामुळं तुम्हाला त्रास भोगला. या गोष्टीतून शोधायचं आहे की आमच्या अन्नाचा परिणाम आमच्या जीवनात होत असतो. म्हणून आमच्या घरात येणारं जे साधन सागरी आहे ते शुद्ध त्या सुरसुक्ता म्हणले वाजत गाजत असे आले पाहिजे. अपमार्गाने येता कामा नये, चोरीच्या मार्गाने येता कामा नये. मी जर सेवक असेल तर मला जे शासन जर माझा मालक जे देत असेल तेच योग्य आहे,
तेच शिकलं पाहिजे. अपमार्गाने येणारं धन मी स्वीकारता कामा नये. त्याचा परिणाम जरी तत्काळ चांगला दिसत असला तर पुढच्या पिढीवर तो निश्चित अपायपार होत असतो. अशी पुष्कळ उदाहरणं माझ्या पाहण्यातसुद्धा आहेत, आपल्या पाहण्यातसुद्धा आलेली असतील. आता विहार किंवा व्यायाम, योगासनं ही सुद्धा योग्य प्रमाणात व्हावीत. आपल्या नंतर काय करतो आपण, तब्येत चांगली सुधारावी, धडधाकट होणं म्हणून एकदम आम्ही सुरू करतो आणि नंतर मग त्याचा विपरीत परिणाम असतो. म्हणून सर्व जे काय करायचं आहे ते योग्य प्रमाणात केलं पाहिजे. आणि हे जे मिळवायचं आहे आम्ही ते शरीर निर्वाहापुरतंच करावीत. परिस्थितीनुसार व शास्त्रविहितच कर्मे करावीत. आमच्या प्रत्येक कृतीमध्ये शुद्धता असलीच पाहिजे. याबाबत महाभारतामधील एक श्लोक आहे, तो खालीलप्रमाणे. त्याला आधार कल्याण मासिकामध्ये मार्च 97मध्ये आलेला आहे. मनःशौचम, कर्मशौचम, कुलशौचम च भारत, शरीरशौचम, वाक्यशौचम पंचादिविधम श्रुतम. मनाची शुद्धी, आचरणाची शुद्धी, कुळाची शुद्धी, शरीराची शुद्धी आणि वाणीची शुद्धी या 5 प्रकारच्या शुद्धी प्रत्येक गोष्टीत असाव्यात असे सांगितले. या 5 प्रकारच्या शुद्धीमध्ये सर्वात महत्त्व मनाच्या शुद्धतेला आहे. याशिवाय आणखी एक शुद्धी सांगितली आहे, तिचे महत्त्वसुद्धा अजिबात कमी नाही. ती नसेल तर इतर शुद्धीवर तेथील अशुद्ध वातावरणाचा विपरीत परिणाम होतो. तिचे नाव आहे स्थान शुद्धता. आम्ही ज्या गोष्टी कुठल्याही करायच्या आहेत त्या ठिकाणचं स्थान शुद्ध असलं पाहिजे. याबाबतीत श्रावणबाळाची कथा सांगितली जाते. ही गोष्ट खरी की खोटी अशी घटना घडली असेल का असा कुतर्क न करता त्याचा आशय लक्षात घ्यावा. स्थान जागा शुद्ध नसेल तर मन, आचरण, शरीर व वाणी सर्व अपवित्र होतात. आपल्याला श्रावणबाळाची कथा माहीतच आहे. आपल्या वृद्ध अंध आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रा करीत होतो. अशा तीर्थयात्रा करीत असताना तो एका वनात आला आणि आपल्या वृद्ध अंध आई वडिलांची असलेली कावड एका झाडाखाली ठेवली आणि तो म्हणाला, आता मला येथून पुढे तुम्हाला घेऊन तीर्थयात्रा करणे जमणार नाही. तुम्ही येथेच राहा, मी चाललो परत गावी घराकडे. त्यावेळी तेथे एक साधू आला व श्रावणबाळाकडे विचारणा केली. तेव्हा त्याने श्रावणबाळाकडे चौकशी केली, हे कोण, यांना कोठे घेऊन चालला आहे? तेव्हा श्रावणबाळ यांनी सारे सांगितले. आता मला यांचे ओझे सहन होत नाही. मी यांना घेऊन पुढची तीर्थयात्रा करू शकणार नाही. मी यांना येथेच सोडून घरी जात आहे. तेव्हा तो साधू म्हणाले, तू यांना सोडणार त्यापेक्षा तू तुझ्या आईवडिलांना माझ्या आश्रमात सोड, मी त्यांचा सांभाळ करीन. त्याने कबूल केले. आश्रम कोठे आहे म्हणून चौकशी केली. तेथून 100 फर्लांगवर सांगितले. श्रावणबाळ आपल्या आईवडिलांची कावड घेऊन त्या साधूंच्या आश्रमाकडे जाऊ लागला. 50 फर्लांग अंतरावर आलेले आईवडिलांना सोडून जाण्याचे विचार त्याचे बदलू लागले व सकारात्मक विचार जोर धरू लागले. साधू विचार करू लागला, श्रावणबाळाचे मनात असे विपरीत विचार का आले? त्यांनी ध्यान लावले. तेव्हा त्यांना समजले की त्या परिसरात एका दुष्ट क्रूर राक्षसाची वास्तव्य करत होता. त्याने तेथे अनवनीत हत्या केल्या होत्या. त्यामुळे परिसर अपवित्र झाले होते. अशा अपवित्र स्थानात आल्यावर श्रावणबाळावर त्याचा परिणाम झाला, त्याच्या बुद्धीवर परिणाम झाला हे लक्षात आले. साधूने त्यानंतर श्रावणबाळाला त्याच्या मनात विपरीत विचार का आले त्याचे कारण सांगितले. वरील गोष्टीवरून स्थानाची ज्या ठिकाणी आपण साधना करणार त्या ठिकाणच्या शुद्धतेचे महत्त्व लक्षात आले असेलच. स्थान शुद्ध पवित्र करण्यासाठी 3 उपाय सांगितले आहेत. भगवद्नाम, संकीर्तन, रामकथा. ज्या ठिकाणापर्यंत नामाचा उच्चारण ध्वनी जातो तेथपर्यंत स्थान पवित्र शुद्ध होते. ज्या ठिकाणी रामकथा होते ते ठिकाण पवित्र होते. या संदर्भात गरुड बाबाची कथा सांगितली जाते. वेळ संपत आलेली आहे. ही गरुड कथा 1-2 मिनिटात आटोपतो आणि थांबतो. या संदर्भात गरुड बाबाची कथा सांगितली शिवाय या उदाहरणाची पूर्णता प्राप्त होणार नाही. ती कथा खालीलप्रमाणे. एकदा गरुडाला भ्रम निर्माण झाला. तो मायेने भ्रमित झाला. त्यावेळी तेथे नारदमुनी आले. गरुडांनी आपली व्यथा नारदमुनींना सांगितली. तेव्हा नारदमुनींनी त्यांना ब्रह्माजी यांच्याकडे जाण्यास सांगितले. ब्रह्माजीने आपली असमर्थता प्रकट केली. भगवान शंकराकडे जाण्यास सल्ला दिला. वाटेतच भगवान शंकर भेटले. गरुडांनी आपली व्यथा त्यांना सांगितली. त्यावेळी भगवान शंकर गरुडाला म्हणाले, तुला मोह नाही तर महामोह झाला आहे. तो नाहीसा होण्यासाठी पुष्कळ काळ सत्संग करावा लागेल. जेथे हरिकथा सुरू आहे तेथे तुला राहावे लागेल. पवित्र ठिकाणी तुला राहावे लागेल. तेव्हा तुझा महामोह दूर होईल. याबाबत रामचरित मानसमध्ये
761 4578 63 मधला 1-2 मध्ये उल्लेख आलेला आहे. तवई होई सब संतर संशय भंगा जब बहुकाल करिय सत्संगा सुनीय तहा हरिकथा सुहाई नाना भांती मुनिय तो गाई नित हरिकथा होत जहाँ भाई पठहूँ तहाँ सुनहूँ तुम जाई जाई ही सुनत सकल संदेहा रामचरत होई ही अंती देहा. गरुड जेव्हा बहभुसंडा मती मखुंड अखुंड हरिभजती अखंडा देखी सैल प्रयत्न मन भयम माया मोह स्वयं सं गरुड. अशाप्रमाणे ही गरुडाची कथासुद्धा मनातला संशय जाण्यासाठी किंवा सत्संगामुळे काय काय होतं ह्या सांगण्यासाठी. याप्रमाणे आजच्या या कालावधीत या परमसद्गुरू परमार्था प्रत न्यावी माझी मती यामधील काही भाग सांगण्याची संधी मिळाली. असाच उर्वरित भाग पुन्हा कधी संधी मिळेल त्यावेळी पूर्ण करेन. या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.